मित्रांनो, आज आपण 23 जुलैला हवामान कसं असणार त्या हवामानाचा अंदाज आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे, त्याचबरोबर कुठे विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो, तसेच कोणत्या भागात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही कोणत्या भागातून आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करूया. चला तर मग मित्रांनो, आपण बघूया की 23 तारखेला हवामानाचा अंदाज कसा असणार. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की सुरत मध्ये जर आपण बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर नवसारी, वलसाड, वापी, तसेच बोईसर, वसई विरार, मुंबई, कुळगाव, बदलापूर, वादा, जवाहर, घोटी, पेठ, त्याचबरोबर अश्वा या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय भरपूर प्रमाणात. तसेच साक्री, धुळे, अंमळनेर, चोपडा, शिरपूर, सेंदवा, त्याचबरोबर तोरणमाल, तर या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर नंदुरबार मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. तसेच मित्रांनो, सटाणा, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, तर या भागांमध्ये जर आपण बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर कोपरगाव, श्रामपूर, अहिल्यानगर या भागांमध्ये ढगाळ वातावरण ते हलक्याशा मध्यम स्वरूपाचं वातावरण बघायला मिळतंय. मित्रांनो, इकडे जर आपण बघितलं तर अकोला, त्याचबरोबर मंचर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे. तसेच लोणावळा, पेण या ठिकाणी सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर महाड, महाबळेश्वर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर दापोली, चिपळूण, पाटण, सातारा, लोणांद, बारामती, दौंड या भागांमध्ये कोरडं वातावरण आहे. कर्जत मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे. जामखेड मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर बीड मध्ये जर बघितलं तर पूर्णतः कोरडं वातावरण आहे. माजलगाव, परतूर, अंबड, पैठण, त्याचबरोबर पाथर्डी या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. बार्शी, पंढरपूर, सांगोले, सोलापूर, अक्कलकोट, नळदुर्ग, धाराशिव, त्याचबरोबर लातूर, अहमदपूर, परळी, कांजी या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आपल्याला बघायला मिळतंय. आता आपण इकडे जर बघितलं तर अजून बघू शकतो आपण की विटा, सांगली, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, गोकाक, बेळगाव, त्याचबरोबर इकडे हुबली, गदग, बेटगेरी, तर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आपल्याला बघायला मिळतंय. मडगाव, पणजी, त्याचबरोबर सावंतवाडी, कणकवली या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण आहे. तर राजापूर, रत्नागिरी या ठिकाणी वातावरण हे हलक्याशा मध्यम स्वरूपाचं आपल्याला बघायला मिळतंय. तसेच मित्रांनो, तुम्ही जर अजून बघितलं तर दुपारनंतरचा जर काही हवामानाचा अंदाज आपण बघितला तर रत्नागिरी, पाटण, सातारा, चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लौसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा या भागांमध्ये 11 वाजेच्या नंतर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय. त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा मंचर, शिरूर या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. घोटी, जवाहर, वादा, कुळगाव, बदलापूर, नाशिक, पेठ, सटाणा या भागांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजेच मुसळधार पाऊस, येलो अलर्ट, ग्रीन अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये जर काही भाग जर आपण बघितला तर तुम्ही बघू शकता नाशिक मधील नाशिक, महिरावणी, इकडे त्र्यंबक, त्याचबरोबर गोंडेधुमाळा, त्याचबरोबर इकडे घोटी, इकडे कसारा, त्याचबरोबर इकडे अजून आपण जर इकडचा भाग बघितला तर तुम्ही बघू शकता दाप्ती, जवाहर, त्याचबरोबर फणसपाडा, पेठ, त्याचबरोबर अंबे, गंडोले, त्याचबरोबर सुरगाणा, सापुतारा, इकडे जर आपण बघितलं तर अजून अंभोणा, कळवण, तर वणीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर दुपारी 1 ते 2च्या आसपास मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर दिंडोरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच
आपण जर अजून बघितलं तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव, बसवंत, ओझर त्याचबरोबर खुद्द निफाडमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः मुसळधार पावसाचं असणार आहे. मुसळधार पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर इकडे आपण बघितलं तर लासलगाव मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. बेंडाळी आपण बघितलं तर बेंडाळी, निमगाव, सिन्नर तसेच लाखलगाव, लावीत, सिन्नर, दुबेर, दापूर त्याचबरोबर शमशेरपूर, अकोला या ठिकाणी हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. संगमनेर, अश्वी त्याचबरोबर तळेगाव, दिघे, जवळके या भागामध्ये सुद्धा हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. कोपरगाव, शिर्डी, चांगदेवनगर त्याचबरोबर आपण इकडचा भाग जर बघितला अहिल्यानगरचा तर अजून पिंपळवाडी, राहाता, एकरुखे, तरकसवाडी, दिघी, ब्राह्मणगाव, जाफराबाद, भौर त्याचबरोबर भोजडे, आपेगाव या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर, अगर, साहेगाव त्याचबरोबर म्हस्की तसेच लोणी, खोंडाळा, बोलणी, भरमा, रहाडी, परळा या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो आपण अजून जर इकडे काही भाग जर बघितला तर तुम्ही बघू शकता राहुरी, देवळाली, प्रवरा, कनगर, कोल्हार, बेलापूर, शामपूर, दिघी इकडे जर बघितलं तर खोखर, टाकळी भान, पाचेगाव या भागांमध्ये सुद्धा सोनई या भागामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. अहिल्यानगरमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. आता मित्रांनो आपण जर बघितलं तर शिरूर त्याचबरोबर इकडे सुपा या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतोय. आता पुण्याचा जर काही भाग आपण बघितला तर तुम्ही बघू शकता आळेफाटा इकडे जर बघितलं तर कळंब, मनसर इकडे पारेगाव तर्फे खेड, चाकण तसेच त्याचबरोबर खैरे वस्ती त्याचबरोबर शेल, पिंपळगाव, आळंदी इकडे तुळापूर, वाघोली, कोरेगाव, वाघमारे वस्ती त्याचबरोबर मांजरी खुर्द, फुरसुंगी, पुणे या भागामध्ये सुद्धा पुण्याच्या या भागामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपण बघतोय. मित्रांनो जसं जसं वेळ जाईल तसं त्या प्रमाणामध्ये आपल्याला वातावरण हे बदलताना बघायला मिळतं. आता आपण जर बघितलं तर दुपारी 1 ते 3 ते 4च्या दरम्यान पर्यंत जो पाऊस आपण बघितला तर तो आता या भागामध्ये आपण इथे पाऊस बघितलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर पंढरपूर, अकलूज त्याचबरोबर सांगोले तर तुम्ही बघू शकता या भागांमध्ये ना वातावरण ना पूर्णतः कोरडं आहे. म्हणजे कोणत्याच कोणत्याच वातावरण आपल्याला दिसत नाही ना ढगाळ वातावरण आहे ना हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आहे. अक्कलकोट आणि सोलापूरमध्ये सुद्धा त्याचबरोबर तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये सुद्धा पूर्णतः वातावरण हे कोरडं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की कसा पाऊस असणार, कोणत्या कोणत्या भागांमध्ये किती पाऊस पडणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर नक्कीच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण की जर तुम्ही बेल आयकॉन जर प्रेस केलं तर नक्कीच व्हिडिओवरती जी नोटिफिकेशन असते ती सगळ्यात पहिले अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला लवकरात लवकर पावसाचा अंदाज हा माझ्या शेतकरी मित्रांपर्यंत, शेतकरी भावांपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर चला तुम्ही सुद्धा जर शेतकरी असाल तर कमेंटमध्ये शेतकरी राजा ही कमेंट करून नक्कीच मला सांगू शकता आणि कोणत्या भागातून आहात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.